गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा हे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 च्या IMP सेशनला ज्या पद्धतीने खास रिस्पॉन्स दिलेला आहे ना, त्यासाठी खरं तर पहिले तुमचं खूप खूप थँक्यू. आणि आता खास तुमच्यासाठी विज्ञान भाग 1 मराठी मीडियमचा 2026 महाराष्ट्र बोर्डचा विज्ञानाचा पेपर नक्की कसा येणार आहे, पेपरचं पूर्ण अनालिसिस, प्रीवियस इयरचे जेवढे क्वेश्चन पेपर आहे 2019 पासूनचे, अशा पूर्ण पेपरचा मी चांगला अनालिसिस करून आणलेला आहे. कुठला प्रश्न किती मार्क्ससाठी विचारला जातो हे पूर्ण मी एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये आता तुम्हाला सगळ्यांना प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला विज्ञान भाग 1 चा पेपर नक्की कसा येणार याचा पूर्ण अभ्यास पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पेपर खूप मस्त जाईल पोरांनो. तर सुरुवात करूया. आपला पहिला चॅप्टर जो आहे पोरांनो, त्याच्या गुरुत्वाकर्षणचा आपला चॅप्टर आहे. 2024 मध्ये, जुलै 2024 च्या पेपरमध्ये याच्यामध्ये पोरांनो काही डेफिनेशन सगळ्या स्पष्ट करायला आल्या होत्या. मुक्तिवेग, मुक्तिपतन, मोस्ट IMP 2 मार्क्ससाठी विचारलं होतं. त्यानंतर पोरांनो गुरुत्वीय त्वरण, जी चे मूल्य कोणकोणत्या घटकांवर अवलंबून आहे हे स्पष्ट करा. जी च्या मूल्याचा प्रश्न पोरांनो खूप IMP आहे. जी चे मूल्य पृष्ठभागावर, वर जाताना, खाली जाताना, भूभागात जाताना नक्की बदलते. हे 3 क्वेश्चन्स हे पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले, ते सर्व खूप चांगले करून ठेवा पोरांनो, जेणेकरून पेपरला याच्या रिलेटेड काही आलं तर तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर मार्च 2024 मध्ये मुक्तिपतन म्हणजे काय, ते केव्हा शक्य असते, 2 मार्क्ससाठी विचारला होता, मोस्ट IMP. मार्च 2024 मध्ये ही जी डायग्राम दिसते पोरांनो, ह्या डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेत. खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे, 3 मार्क्ससाठी विचारला होता पोरांनो. हे पूर्ण प्रश्न मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जुलै 2023 मध्ये याच्यामध्ये एक न्यूमेरिकल विचारलं गेलंय पोरांनो. मी सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की विदाऊट न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. 35+ पेपर इझी राहणार आहे पोरांनो. त्यामुळे सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडोस्तर अभ्यास करायचे. केपलरचे नियमचे 3 नियम आहेत ना, चोख पाठ करून टाकायचे. सिंपल 3 मार्क्ससाठी विचारला गेला होता हा क्वेश्चन. पण मार्च 2022 मध्ये वस्तुमान आणि वजन फरक स्पष्ट करा, इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. परत दुसरा एक पोरांनो न्यूमेरिकल आलं होतं, ते न्यूमेरिकल चांगलं करून जायचंय. जुलै 2022 मध्ये जी चे मूल्य समान असेल का पृष्ठभागावरती, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं जी चे मूल्य हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 3 क्वेश्चन दिले पुस्तकामध्ये, तुम्हाला तिघही खूप चांगले करायचे. नक्की कुठलं एक केल असं डिफिनेशन नसतं, बट टॉपिक रिमेन सेम. टॉपिक बदलणार नाही, पॅटर्न बदलू शकतो यावेळेस. त्यानंतर एक न्यूमेरिकल विचारलं होतं 3 मार्क्ससाठी, न्यूमेरिकल मोस्ट IMP. परत एकदा केपलरचे नियम, डायग्राम दिली होती, डायग्राम वरून तुम्हाला फक्त आन्सर लिहायचे होते. सिंपल प्रश्न होता. मार्च 2022 मध्ये एक न्यूमेरिकल विचारलं होतं 2 मार्क्ससाठी या चॅप्टर मधलं. त्यानंतर नियम सांगा, नियम म्हणजे कोणते, केपलरचे नियम. मार्च 2021 मध्ये यावरती काही MCQ पडले होते 1 मार्क्ससाठी, तर MCQ नीट चांगला करून ठेवायचे. सिंपल. जुलै 2020 मध्ये अजून एक न्यूमेरिकल पडलं होतं 2 मार्क्ससाठी. 2 न्यूमेरिकल, एकाच चॅप्टर मधले 2 न्यूमेरिकल, टोटल 5 मार्क्ससाठी डायरेक्ट आले होते, फक्त न्यूमेरिकलच. मार्च 2020 मध्ये शास्त्रीय कारणे द्या, वस्तुमान स्थिर असेल तरी वजन मात्र ठिकाणानुसार बदलते. पोरांनो, जेवढे पण शास्त्रीय कारणे द्या ना, याचा मी प्रयत्न करेल की जेवढे पण आन्सर आहे हे तुम्हाला आपल्या सायन्स वाला दादा ह्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देण्याचा. त्यामुळे सायन्स वाला दादाच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. आणि आपल्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या कमेंट करायचे आहे की नक्की कुठले आन्सर तुम्हाला हवेत. त्यामुळे मी तुम्हाला सगळा स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करून देईल. पेपर चांगला लिहायचा आपल्याला पोरांनो. पुढे सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाची कक्षा दर्शवणाऱ्या दिलेली आकृती पहा, त्या संबंधात 3 नियम लिहा. 3 नियम परत एकदा केपलरचेच नियम लिहून यायचे पोरांनो. या ठिकाणी 3 मार्क्ससाठी विचारला होता हा प्रश्न. जुलै 2019 मध्ये परत एकदा जी चे मूल्य का बदलते, पृथ्वीच्या आत गेल्यावर जी चे मूल्य का बदलते, 2 मार्क्ससाठी विचारला होता. म्हणजे विचार करा जी चे मूल्य हा प्रश्न किती इम्पॉर्टंट असेल, वारंवार तोच प्रश्न. परत एकदा एक न्यूमेरिकल विचारला आहे. मार्च 2019 मध्ये ही एक डायग्राम दिलेली आहे आणि डायग्राम वरतून काही क्वेश्चन विचारले होते. फोर्स इज इक्वल टू, लगेच माझ्या पोरांना आठवत असेल मराठी मीडियमच्या IMP सेशन मध्ये मी एक्सप्लेन केलं होतं, गम्म गम्म दुधूचा स्क्वेअर. फादर इज इक्वल टू गम्म गम्म दुधूचा स्क्वेअर.
मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, ते तुम्हाला फक्त बॉक्समध्ये लिहायचं होतं. त्यानंतर तुम्हाला न्यूमेरिकल विचारलेलं आहे. परत एकदा, जर पृथ्वीचे वस्तुमान आजच्या परत एकदा, जर पृथ्वीचे वस्तुमान आजच्या दुप्पट जर पृथ्वीचे वस्तुमान आजच्या दुप्पट आणि त्रिज्येच्या अर्धे असते तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य काय असते? जीचे मूल्य. इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट. 3 मार्क्ससाठी विचारला होता हा प्रश्न. बस पहिला चॅप्टर झाला पोरांनो, डन. जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, जर तुम्ही खूप चांगले करून गेले प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पोरांनो, तर तुम्हाला मिनिमम 20 ते 25 मार्क्स ऍज इट इज ह्याच टॉपिकवर तुम्हाला बघायला भेटतील. कदाचित क्वेश्चन सुद्धा सेम येतील, काहीच विरवून येणार नाही पोरांनो, जर तुम्ही नीट पूर्ण प्रिव्हियस इयर पेपरचा अभ्यास केला असेल. जर विदाऊट प्रिव्हियस इयर क्वेश्चन करता जर तुम्ही पेपरला गेले तर 100% खूप जास्त पसवणार आहेत. कारण सायन्सला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ऍटलिस्ट विज्ञान भाग 1 साठी तरी. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये जुलै 2024 मध्ये एक तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारलेले आहेत, मॅच द पेअर विचारले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3, काही तुम्हाला मूलद्रव्यांचे नावं द्यायचे आहेत. एक तुम्हाला दिलेलं राहील की नक्की कोणाचा अणुअंक हा आहे, त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या असतील आणि तुम्हाला ओळखायचं आहे हा मूलद्रव्य कोणता. त्यामुळे हा क्वेश्चन आहे, नीट लक्षात ठेवायचा आहे. मार्च 2024 मध्ये सर्वात लहान आकारमान असलेल्या अणूचे नाव लिहा. कोणता अणू लहान आहे एवढं लिहायचं होतं तुम्हाला. डोबर आयनरच्या त्रिकांचा नियम सांगा. उदाहरण द्यायचंय. मी सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांना खूप छान एक्सप्लेन केलंय. मराठी मीडियमच्या पोरांसाठी सांगतोय की जो डोबर आयनर आहे ना, याची डब्बा मेथड आहे. ते 3-3चे एलिमेंट घेतले, त्यांचा ग्रुप केलाय. हा सांगतो आजूबाजूचे 2 एलिमेंट जे आहेत म्हणजे मूलद्रव्य आहेत त्यांचे गुणोत्तर हे मधल्याच्या समान एवढे असते. त्याचं एक्झाम्पल आहे, चॅप्टर सुरुवात झाला की पुस्तकाच्या पहिल्याच पेजवर तुम्हाला त्याचा आन्सर बघायला भेटेल. त्यामुळे ते आन्सर एकदम मस्त करून जा, विथ एक्झाम्पल करून जायचंय पोरांनो. परिच्छेद पूर्ण करा. परत एकदा सांगतोय, परिच्छेद पूर्ण करा हा डायरेक्ट 3 मार्काला विचारला जातो. थेंबे थेंबे तळे साचे. एक मार्क्स जो आहे ना पोरांनो, तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. अजिबात सोडायचं नाही, आपल्या हक्काचे मार्क आहे हे. जुलै 2023 मध्ये काही फिल इन द ब्लँक्स विचारले आहेत. शास्त्रीय कारणे द्या. यासाठी चॅप्टर नंबर 2 इम्पॉर्टंट. चॅप्टर नंबर 2, 3, 4, 7 इम्पॉर्टंट चॅप्टर आहे शास्त्रीय कारणांसाठी. मार्च 2023 मध्ये परत एकदा शास्त्रीय कारण विचारलेलं आहे मित्रांनो. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तने आणि गण यांची व्याख्या लिहा. एक मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 281 कोणाचे आहे हे तुम्हाला सांगायचे. Na सोडियम, त्याचं येते. हॅलोजनचे कुल कोणत्या गणात मोडते? कोणत्याही 4 हॅलोजनची नावे लिहा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. लक्षात ठेवायचंय. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 आहे. आता खालील प्रश्नांची उत्तरे द्या. मग कोणाचं आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे. त्यामुळे याचे प्रत्येक आन्सर खूप चांगले करून जा. दादा याचे आन्सर्स कुठे भेटतील? क्वेश्चन जर तुम्हाला प्रोव्हाइड केले ना, असे क्वेश्चन तुम्हाला गाईड, नोट्स अपेक्षित 100% बघायला भेटतील. शास्त्रीय कारणे द्या याचे उत्तरे मी स्वतः प्रोव्हाइड करायचा खूप छान प्रयत्न करतो. पण त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट करायचे आहे, म्हणजे मला समजलं पाहिजे की तुम्हाला खरंच गिव्ह रिझन म्हणजे शास्त्रीय कारणे द्या याच्या उत्तरांची गरज आहे असं. मार्च 2022 मध्ये पोरांनो कोरिलेशन सहसंबंध पूर्ण करा. मार्च 2022 मध्ये मित्रांनो सहसंबंध पूर्ण करा. गण 1 अल्कली धातू, मग हॅलोजन कुठल्या गणात येतो ते लिहायचंय. शास्त्रीय कारणे द्या. वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते का? इम्पॉर्टंट. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी लिहा. गुण आणि त्रुटी. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3 मार्क्स साठी मोस्ट IMP क्वेश्चन. जुलै 2021 मध्ये योग्य पर्याय निवडा आणि त्याचे वर्णाक्षर लिहा. याच्यातून तुम्हाला ओळखायचं आहे.
याचं उत्तर आहे पोरांनो एनी, निऑन. इम्पॉर्टंट. शास्त्रीय कारणे द्या. एकाच गणातील मूलद्रव्याची संयुजा समान असते. शास्त्रीय कारणे चॅप्टर नंबर 2 शास्त्रीय कारणासाठी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटींचे वर्णन करा. परत एकदा त्रुटीचा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला लक्षात येईल. जुलै 2020 मध्ये योग्य पर्याय निवडा आणि त्याचे वर्णाक्षर लिहा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, टिक करून घ्यायचा आहे. आधुनिक आवर्त नियम लिहा आणि आधुनिक आवर्त सारणीतील खंडांची नावे द्या. आधुनिक आवर्त सारणी पूर्णपणे चांगला अभ्यास करायचे. ओळी किती आहे, डब्बा मेथड किती आहे पोरांनो, टोटल 118 मूलद्रव्य आहेत ते लक्षात तुम्हाला ठेवायचे. SPDF हे खंड आहे जी झिगझॅग लाईनने म्हणजे नागमोडी रेषा आहे. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला जेवढे आहेत पोरांनो हे धातू आहेत. नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला जेवढे आहेत हे अधातू आहेत. नागमोडी रेषेच्या आजूबाजूला जेवढे आहेत ते काय धातू संमिश्र आहेत. लक्षात ठेवायच्या या गोष्टी. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण डॅश डॅश आहे 282. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. रिपीटेड क्वेश्चन आहे हा सुद्धा पोरांनो, 3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहे. मार्च 2020 मध्ये काही फिल इन द ब्लँक्स विचारलाय. शास्त्रीय कारणे द्या परत एकदा आणि एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 282 आहे. बघा एकच क्वेश्चन कमीत कमी 2 ते 3 वेळा रिपीट झालेला आहे. रिपीटेड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. जुलै 2019 मध्ये तुम्हाला आवर्त सारणी दिली होती, आधुनिक आवर्त सारणी, आणि त्याच्यावरून काही क्वेश्चन्स विचारले होते 5 मार्क्स साठी. दादा 5 मार्काचे क्वेश्चन रिपीट होतील का? 5 मार्काचे क्वेश्चन रिपीट तर होणं खूप अवघड आहे, बट जे 5 मार्काचे क्वेश्चन या अगोदर जेवढे विचारले गेलेत ना ते 100% 3 मार्क्स साठी विचारले जातात. त्यामुळे त्याचा अभ्यास सोडून द्यायचा का अजिबात नाही, कारण ते परत एकदा रिपीट होऊ शकता. क्वेश्चन टॉपिक सेम राहणार पण पॅटर्न बदलणार. 5चा 3ला पण जाऊ शकतो, अशा गोष्टी होऊ शकतात. मार्च 2019 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण लिहा. मी आत्ताच बोललो तो गुण त्रुटी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3-3 मार्क्सचे क्वेश्चन येतात, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. चला संपला. चॅप्टर नंबर 2चा एवढा अभ्यास करायचा आहे, चांगले मार्क्स मिळून जाणार. प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. जे 3 मधले जेवढे एमपी क्वेश्चन्स आहेत ना ते कोणकोणते ते आता आपल्याला बघायचे आहेत. जुलै 2024 तुम्हाला एक फिल इन द ब्लँक्स दिलेली होती, ती तुम्हाला ओळखायची होती पोरांनो, किंवा कुठली अभिक्रिया आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं CuSO4 प्लस Zn इट गिव्स ZnSO4 प्लस Cu. याच्यामध्ये आता बघा जो Zn आहे पोरांनो, इकडे जाताना Zn कसा होता, एकटा होता. नीट बघा, CuSO4 सोबत होता आणि Zn एकटा होता. मग Zn जो SO4 ला काय म्हणणार, बच्चा चलो आओ प्रोडक्ट बनाते हैं, आओ प्रोडक्ट बनाते हैं. मग Zn SO4 सोबत जाऊन प्रोडक्ट बनवणार. मग एकटा कोण राहणार, Cu. कॉपर एकटा राहणार, मग कॉपर बाजूला पडणार. ही झाली विस्थापन अभिक्रिया. ब्रेकअप मेथड, कुठली मेथड, ब्रेकअप मेथड. वरील रासायनिक अभिक्रिया ओळखा. हिटची जेवढी डायग्राम येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं, काही सब क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स लिहायचे आन्सर. चलो मार्च 2024 मध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र लिहा. एवढंच विचारलं होतं 1 मार्क्स साठी. शास्त्रीय कारणे द्या. चूनखडीचा जो शास्त्रीय कारणे द्या आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, चांगला करून जायचंय. शास्त्रीय कारणे द्या याच्यामध्ये 3 येणार आहे. तुम्हाला जे 2 लिहायचे आहेत ना पोरांनो, हे मोस्टली टेक्स्च्युअल म्हणजे एक्सरसाइज खालचेच क्वेश्चन राहणार आहे, त्यामुळे तेच चांगले करायचे आहेत फक्त. जुलै 2023 मध्ये काही फिल इन द ब्लँक्स विचारलेला होता. खवटपणा ही ऑक्सिडीकरण प्रक्रिया आहे. 1 मार्क्स साठी चुक्की बरोबर विचारलं होतं. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. डायग्राम बेस्ड क्वेश्चन जे आहेत हे खूप चांगले करून जायचे तुम्हाला, कारण पेपर हा बऱ्याच वेळा डायग्राम वरती काही सब क्वेश्चन्स विचारता आणि त्याच्यातूनच बोर्डाला क्वेश्चन येतात. 3 मार्क्स साठी विचारला गेला हा प्रश्न. मार्च 2023 मध्ये सहसंबंध पूर्ण करा. खालील अभिक्रिया पूर्ण करा. हे जे ग्लुकोज आहे, ग्लुकोज मधून बाहेर काय पडतं ते तुम्हाला सांगायचंय. भौतिक आणि रासायनिक बदल ओळखा. 3 मार्क्स साठी विचारला गेला प्रश्न आहे पोरांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जुलै 2022 मध्ये उष्मादायी उष्माग्राही अभिक्रिया ओळखा. सायन्स 1 चे जे IMP क्वेश्चन्स आहे मी तुम्हाला टिक करून दिले पोरांनो, तो टॉपिक करा. त्याच्यामध्ये मी हा क्वेश्चन सांगितला होता. यात मी तुम्हाला पूर्ण कुठल्या वर्षाला विचारला होता, 2022 ला विचारला होता. 2 मार्क्स साठी विचारलेला आहे पोरांनो. रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय, संतुलित रासायनिक समीकरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा. 3 मार्क्स साठी आलेला हा प्रश्न.
मार्च 2024 मध्ये शास्त्रीय कारणे खाद्यतेल जास्त काळ टिकवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. शास्त्रीय कारण लिहायचे. खालील दिलेल्या रासायनिक अभिक्रियेचे प्रकार ओळखा. 3 मार्क्स साठी विचारलंय कुठली अभिक्रिया हे तुम्हाला सांगायचे. जुलै 2021 मध्ये जेवढे आयएमपी क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. परत एकदा तुम्हाला गंजाचे रासायनिक सूत्र डायग्राम बेस्ड क्वेश्चन सांगितलेले ऑलरेडी तुम्हाला आयएमपी सेशन मध्ये, त्यामुळे हा क्वेश्चन चांगला करून जायचा आहे. मी तिकडे फक्त आयएमपी टॉपिक सांगितले होते. आता तुम्हाला आयएमपी टॉपिक वर नक्की कुठले क्वेश्चन्स विचारले जातील हे सुद्धा यामध्ये दिलेले आहे. जुलै 2020 मध्ये जेवढे आयएमपी क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. उष्माग्राही उष्मादाय अभिक्रिया ओळखायचं आहे. ऑक्सिडीकरण शपन ते ओळखायचं आहे. मार्च 2020 मधले परत एकदा गंज म्हणजे काय, गंजाची जी डायग्राम आहे डायग्राम वरून सब क्वेश्चन 5 मार्कासाठी आला होता. बघा पहिले 3 मार्क्ससाठी आला, मग 5 मार्कासाठी. टॉपिक सेम, पॅटर्न बदलला विचारण्याचा. जुलै 2019 चे काही क्वेश्चन्स आहेत इम्पॉर्टंट. मार्च 2019 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटत आहे. आणि अशा प्रकारे चॅप्टर नंबर 3 सिंपल मध्ये डिंपल पडोस्तर पोरांना तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे खूप चांगला. प्रकरण 4 विद्युत धारेचे परिणाम, चॅप्टर नंबर 4 इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. या चॅप्टर मध्ये 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे हे 100% ह्या चॅप्टर मधून पडतात पोरांनो. पुढे कोणकोणते क्वेश्चन्स आहेत, काही तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. विद्युत धारेचे चुंबकीय परिणामावर आधारित 2 उपकरणांची नावे लिहा, ते तुम्हाला सांगायचं आहे. काही डायग्राम बेस्ड क्वेश्चन. 2024 मध्ये सॉलिनॉइडचा क्वेश्चन जो आहे पोरांनो तो आलेला होता. शास्त्रीय कारणे द्या. विजेच्या बल्बमध्ये सॉलिनॉइड प्रकारचे कुंडल बनवण्यासाठी टंगस्टनचा द्रावणांक 3422 डिग्री सेल्सिअस आहे. लक्षात ठेवा. आकृती ओळखा आणि तिचे उपयोग लिहा. फ्यूज येते तुम्हाला सांगायचं होतं, फक्त डायग्राम दिले आहे ते तुम्हाला ओळखायचं होतं. MCB याचा फुल फॉर्म मिनिएचर सर्किट ब्रेकर हे तुम्हाला सांगायचं होतं. जुलै 2023 मध्ये सहसंबंध पूर्ण करा. कंप्लीट कोरिलेशन तो इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक द्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन 1 मार्क्स साठी. शास्त्रीय कारणे द्या. विजेच्या बल्बमध्ये कुंडल बनवण्यासाठी टंगस्टन धातू वापरतात. शास्त्रीय कारण द्यायचं होतं फक्त. विद्युत शक्ती म्हणजे काय, दिलेल्या समीकरणाचे एकक मिळवा. हे तुम्हाला जो चॅप्टर सुरू होतो, पहिल्या चॅप्टरचं नाव आहे, 1 पेज आहे, पेज असं ओलांडायचं. दुसऱ्या पेजवरती खाली डायग्राम दिले, तुम्हाला बॉक्स दिलेले. फक्त डब्बा भरा, डब्यामध्ये उत्तर अचूक लिहा पोरांनो. काही फेकून यायचं नाही या ठिकाणी. 3 मार्क्स साठी आला होता. 3 डब्बे 3, 4 डब्बे 3 मार्क्स. चलो, मार्च 2023 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे आले होते पेपरला ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत आहे. आकृती ओळखा, त्याचे उपयोग लिहा. ही डायग्राम रिपीट झाली होती. 3 मार्क्स साठी आला होता हा क्वेश्चन. इम्पॉर्टंट आहे. जुलै 2022 मध्ये इम्पॉर्टंट काही क्वेश्चन दिले. शास्त्रीय कारणे द्या. एक डायग्राम दिले, डायग्राम वरून निरीक्षण करून ओळखा. विद्युत जलित्र, विद्युत चलित्र, विद्युत जनित्र, विद्युत चलित्र. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3 मार्क्स साठी, 5 मार्क्स साठी याच्यावरती प्रश्न पडतात. अजिबात स्किप करायचं नाहीये. मार्च 2022 मध्ये चूक की बरोबर आलं होतं. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड आणि विद्युत धारा. कोण काय दाखवतं, थंब काय दाखवतो, इंडेक्स फिंगर काय दाखवतं, मिडल फिंगर काय दाखवते. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आकृतीवरून निरीक्षण करायचे. ABC नक्की कोण काय दाखवतं हे तुम्हाला सांगायचं होतं. बस एवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आकृतीचे निरीक्षण करा, त्यावरून उत्तरे द्या. डायग्राम इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पुढे जुलै 2021 मध्ये यावर काही फिल इन द ब्लँक्स विचारल्या होत्या. शास्त्रीय कारणे द्या विचारले होते. कोणते उपकरणे अधिक विद्युत ऊर्जा खर्च करतील तुम्हाला सांगायचं होतं ते. पास. यानंतर जुलै 2020 मध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन 5 मार्कासाठी डायरेक्ट क्वेश्चन पडला होता. दादा रिपीट होऊ शकतो का? 5 मार्क्स साठी तर नाही बाबा, बट 3 मार्क्स साठी होऊ शकतो. AC आणि DC प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा फरक स्पष्ट करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन 2 मार्क्स साठी विचारला होता. मार्च 2020 मध्ये व्होल्टमीटर, ॲमीटर, तापमापी, गॅल्व्हनोमीटर फरक. मार्च 2020 मध्ये वेगळा घटक ओळखा. व्होल्टमीटर, ॲमीटर, तापमापी, थर्मोमीटर म्हणजे जे काय आहे गॅल्व्हनोमीटर, वेगळा घटक ओळखायचा होता. चूक की बरोबर यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. मोस्ट इम्पॉर्टंट पोरांनो.
उत्तर वाचा, उतारा वाचा आणि उत्तरे द्या. एक तुम्हाला पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्याच्यावरून काही सब क्वेश्चन्स दिले जातील. इम्पॉर्टंट आहे. जुलै 2019 मध्ये फिल इन द ब्लँक्स विचारले, आकृतीचे निरीक्षण करा आणि उत्तरे द्या. 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे पोरांनो. इम्पॉर्टंट क्वेश्चन. मार्च 2019 मध्ये जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे जे विचारले गेलेले आहे बोर्ड पेपरसाठी तेवढे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत आहे. बस. प्रकरण 5, उष्णता, हीट. आग लागलेली पोरांनो. आता रात्र रात्र अभ्यास करण्याची आग लागलेली, पहाटे पहाटे जाग राहण्याची आग लागलेली. आणि जेव्हा आग लागते ऑटोमॅटिक आपला अभ्यास पण खूप चांगला होतो. त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये. जुलै 2024 मध्ये एक डायग्राम दिलेली, डायग्राम बेस काही क्वेश्चन दिले. 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी. पाण्याचे असंगत आचरण याचा अर्थ काय? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 3 मार्क्ससाठी. पुढे 2024 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, काही ग्राफ दिलेले, ग्राफ बेस्ड क्वेश्चन नाही. हा ग्राफ बेस्ड क्वेश्चन किती वेळा रिपीट होतो ना तुम्ही तुमचं बघा. आयएमपी कशी तयार होते ना पोरांनो, जे काही तुम्हाला सांगताय ना, हा प्रश्न बोर्डला विचारला जाईल, तो प्रश्न बोर्डला विचारला जाईल. यांनी काय पेपर बघितलेले असतात का? अजिबात नाही. प्रत्येक जण ज्याचं त्याचं अनालिसिस, प्रिडिक्शन लावत असतो. पण माझ्या पोरांना सुद्धा ही गोष्ट समजली पाहिजे, हे अनालिसिस किंवा प्रिडिक्शन चालतं कसं? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरून, टॉपिक्स वरून आणि कुठल्या गोष्टी हायलाइट करते बोर्ड यावरून. मग यावरून तुम्हाला पूर्ण अंदाज येऊन जाईल की दादा आमचा पेपर असा असणार, याचा आम्ही स्वतः अंदाज लावू शकतो. कारण माझ्या पोरांना त्यांची आयएमपी त्यांनी स्वतः तयार केली तर हे बेस्ट राहील. जुलै 2023 मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते विचारलेले आहेत. यामध्ये उपकरणाचे नाव लिहा. होप ॲपरेटस इम्पॉर्टंट आहे पोरांनो. होपचे उपकरण इम्पॉर्टंट क्वेश्चन. जुलै 2023 मध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. मार्च 2023 मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे उष्णता शोषण्याची ज्याची त्याची क्षमता जी आहे, या डायग्राम बेस्ड क्वेश्चन आला होता 3 मार्क्ससाठी. जुलै 2022 मध्ये ग्राफ बेस्ड क्वेश्चन परत एकदा आला होता. होपच्या उपकरणाची सुबक नामदर्शिक आकृती काढा. होपचे उपकरण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मार्च 2022 मध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन आला होता. जुलै 2021 मध्ये फिल इन द ब्लँक्स, जोड्या जुळवा, खालील आकृतीचे निरीक्षण करा, त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 मार्क्ससाठी आला होता. उष्णतेचे स्थानांतरण कुठून कुठे होते? 2 डायग्राम, म्हणजे एक डायग्राम पूर्ण असा बॉक्स. तिसरा प्रश्न, खालील आकृतीच्या साह्याने पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 मार्क्ससाठी विचारला होता. काही सब क्वेश्चन्स दिले असतील पोरांनो. एक पूर्ण डायग्राम जे बंद रूम आणि त्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट, एक थंड आणि एक गरम, एकमेकांची उष्णता ते एकमेकात देवाणघेवाण करतात, ते तुम्हाला एक्सप्लेन करायला लावलं होतं. जुलै 2020 मधले इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. मार्च 2020 मध्ये न्यूमेरिकल विचारले, ग्राफ वरून काही क्वेश्चन विचारले आहेत 2 मार्क्ससाठी, ते लक्षात ठेवायचे. हे क्वेश्चन जे मी तुम्हाला सांगतोय ना, त्याचा एक तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा सायन्स वाला दादा ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची पूर्ण स्ट्रक्चर पीडीएफ तुम्हाला भेटेल. त्यामुळे त्या पीडीएफचा खूप चांगला अभ्यास करून जायचा आहे. जुलै 2019 मध्ये ज्या काही फिल इन द ब्लँक्स आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत. खालील तापमान विरुद्ध वेग आलेख जो दिलेला आहे तो स्पष्ट करायचा आहे. मार्च 2019 मध्ये फिल इन द ब्लँक्स आलेली आहे. खालील तापमान विरुद्ध वेळ आलेख स्पष्ट करा. जो आलेख आहे ना, आलेख ग्राफ बेस्ड जेवढा डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहे या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट आहेत. आता प्रकरण 6 प्रकाशाचे अपवर्तन, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. बघूयात ह्या चॅप्टर मध्ये काय काय विचारले या अगोदर. जुलै 2024 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मेन्शन दिसत आहेत. अपस्करण, अपवर्तन, संपूर्ण आंतरिक परावर्तन याद्वारे काय फॉर्म होतं ते तुम्हाला विचारलेलं आहे. इंद्रधनुष्याचा क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ब्रेक. इंद्रधनुष्य निर्मिती यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो, 3 मार्क्ससाठी विचारलंय. मार्च 2024 मध्ये बोर्ड पेपरला प्रकाशाचे अपवर्तन ह्यावेळेस एक क्वेश्चन विचारला होता 1 मार्क्ससाठी. जोड्या जुळवा, पाण्याचे अपवर्तनांक 1.33. पुस्तकात एक चार्ट दिलेला आहे पोरांनो. आयएमपी सेशन ज्यावेळेस झालं होतं ना त्यावेळेस मी तुम्हाला टिक करून दिला होता, याच्यातलं कुठली तरी एक व्हॅल्यू विचारते. त्याच्यापैकी कुठला विचारलं होतं? पाण्याचा अपवर्तनांक 1.33. दादाने एखादी गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितली तर ती वारेवर वाट लावण्यासाठी अजिबात नाही. प्रॉपर पद्धतीने अनालिसिस केलेला आहे, कुठले क्वेश्चन विचारले गेलेले आहेत
आणि जे क्वेश्चन बोर्डने निग्लिजिबल आहे, लक्षच दिलं नाही बट इम्पॉर्टंट आहे, असे सुद्धा क्वेश्चन मी तुम्हाला टॉपिक सांगितले होते विज्ञान भाग 1च्या IMP सेशन मध्ये. त्यामुळे तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो नक्की बघा. आकृतीचे निरीक्षण करा, यावरती तुम्हाला परत एकदा प्रिझम आहे, प्रिझम वरती तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, 5 मार्क्स साठी आला होता. जुलै 2023 मध्ये बोर्ड पेपरला कोणत्या कोणत्या IMP क्वेश्चन आहे, ताऱ्यांची आभासी स्थिती का बदलते, 2 मार्क्स साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. आकृतीचे निरीक्षण करा, 3 मार्क्स साठी एक आकृती दिलेली आहे, काही सब क्वेश्चन दिले, सब क्वेश्चन्स वरून तुम्हाला फक्त आन्सर लिहायचे आहे 1 लाईन्सचे. मार्च 2023 मध्ये जोड्या जुळवा हवा अपवर्तनांक वगैरे या गोष्टी चुकी बरोबर ते लिहायचे. जुलै 2022 मध्ये शास्त्रीय कारणे द्या, वातावरणीय अपवर्तनामुळे प्रकाश किरण स्तंभिकेकडे वागतात, 3 नियम आहे प्रकाश किरणांचे ते लक्षात ठेवायचे. नैसर्गिक घटना ओळखा, प्रिझमचा क्वेश्चन, ग्लास प्रिझमचा इम्पॉर्टंट क्वेश्चन. मार्च 2022 मध्ये पोरांनो सर्वात कमी विचलित होणारा रंग लाले लाल, लाले लाल, लाल लाल लाल, 1 मार्कासाठी. जोड्या जुळवा, पाण्याचा अपवर्तनांक. दादा रिपीट येतो प्रश्न, 1.33 लक्षात ठेवायचंय. अपवर्तनांकाचे नियम सांगा, नियम लिहायचे आहेत, काही न्यूमेरिकल्स. अपवर्तनाचे नियम स्पष्ट करा, 3 नियम आहेत ते दिलेले तुम्हाला, डब्बे 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 3 नियम लक्षात ठेवायचे. इंद्रधनुष्य इम्पॉर्टंट प्रश्न. जुलै 2020 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, काचेच्या लोलकाद्वारे प्रकाश किरण अपस्करण दर्शवणारी नामदर्शिक आकृती काढा. ही डायग्राम तुम्हाला काढायची होती. मार्च 2020 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, आकृतीचे निरीक्षण करा, 3 मार्कचा क्वेश्चन, रिपीटेड क्वेश्चन. इथे जो पेपरला म्हणजे ज्याने मार्च 2020 चा अभ्यास केला असता त्याला ऑब्व्हियसली पुढच्या वर्षीचे पेपर किती इझी गेले असते पोरांनो, कारण की प्रिव्हियस इयर जर का चांगलं झालं असेल टेन्शन नाही, डोंट वरी, व्हेन दादा इज हियर देन व्हाय टू फिअर. चलो बच्चा पार्टी. जुलै 2019 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मेन्शन्स आहेत. मार्च 2019 मध्ये इम्पॉर्टंट काही क्वेश्चन, स्वरालीचा प्रयोग, घन हे विरल माध्यम, घन आणि विरल माध्यमांचं बघा, ह्या 3 आकृत्या आहेत, त्यात तुम्हाला स्पष्ट करायचे ते अपवर्तन, क्रांतिक कोण, संपूर्ण आंतरिक परावर्तन इम्पॉर्टंट आहे 5 मार्क्ससाठी. ऑल द बेस्ट, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चलो चॅप्टर नंबर 7 वरती 5 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात पोरांनो, लक्षात ठेवायचे तुम्हाला. जुलै 2024 मध्ये यावरती कुठले कुठले प्रश्न विचारले होते, शास्त्रीय कारणे द्या तुम्हाला मेन्शन आहे, किरण आकृतीचे विश्लेषण, डायग्राम दिले, डायग्राम बेस काही क्वेश्चन्स आहेत ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. मार्च 2024 मध्ये यामध्ये तुम्हाला निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता इम्पॉर्टंट प्रश्न येतो हा. डिफरन्स बिटवीन साठी नुसता 5 मार्क्स साठी. इव्हन जर एखाद्याला निकटदृष्टिता हा आजार असेल तर त्याने कुठला चष्मा वापरायला पाहिजे, कुठली लेन्स वापरायला पाहिजे असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर ठेवायचे आहेत. जुलै 2023 मध्ये जी एक्झाम झाली त्यात जेवढे जेवढे क्वेश्चन्स आहे बघा, दूरदृष्टिता परत एकदा रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. मार्च 2023 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता, डायग्राम बेस्ड क्वेश्चन, रिपीट. जुलै 2022 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बच्चा पार्टी तेवढे आहेत. चलो मार्च 2022 मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, शास्त्रीय कारण, घड्याळ दुरुस्तीसाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरा, यावरती काही क्वेश्चन्स विचारले आहे. बहिर्वक्र भिंगासाठी तक्ता पूर्ण करा. तक्ता तो फक्त तुम्हाला कंप्लीट करायचा होता, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ब्रेक. आता पोरांनो तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की दादा एवढे प्रश्न आहेत, एवढे प्रत्येक क्वेश्चन आमचे खूप चांगले होतील का, पहिली गोष्ट आता आपल्याला माहिती आहे का पोरांनो नक्की कसा अभ्यास करायचा आहे, कुठल्या टॉपिकवर सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे, अजिबात नाही. आपण फक्त प्रिडिक्शन करू शकतो की काय येऊ शकतो. तुम्हाला यात सगळेच क्वेश्चन मेन्शन आहेत का, अजिबात नाही. पेपरमध्ये म्हणजे तुमच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये हजारो प्रश्न दिलेले आहेत पोरांनो. मग आपल्याला त्यातून जेवढे प्रिव्हियस इयरला टॉपिक आलेले आहेत, नॉट अ क्वेश्चन, ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय ना तो टॉपिक इम्पॉर्टंट, त्या टॉपिकचा चांगला अभ्यास करा. म्हणजे क्वेश्चन कितीही फिरला तरी तुम्हाला माहिती पाहिजे टॉपिक रिमेन सेम असतो, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पुढे जुलै 2021 मध्ये काही एक्झाम झाली होती, त्यात सहसंबंध स्पष्ट करा हे आलं होतं.
टिपालिया, दृष्टी सातत्य, प्रतिष्ठन विजन, यावरती क्वेश्चन. निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, फरक स्पष्ट करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन. जुलै 2020 मध्ये जी क्वेश्चन झाले, जुलै 2020 मध्ये जी परीक्षा झाली बोर्ड एक्झाम, त्यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेवा. मार्च 2020 मध्ये मानवी डोळ्यावरती क्वेश्चन आला होता, त्यामुळे मानवी डोळा अजिबात स्किप नाही करायचा आहे, इम्पॉर्टंट आहे तो सुद्धा. जुलै 2019 मध्ये घड्याळ दुरुस्त करण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मार्च 2019 मध्ये चुक्की बरोबर आलेला आहे. आकृतीचं निरीक्षण करा, तक्ता पूर्ण करा, हा एक प्रश्न आला होता. काही फॉर्म्युले तुम्हाला दिलेले. मी सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सांगितलं होतं, या चॅप्टरचे जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर मधले मला वाटतंय ते सगळे मी तुम्हाला यामध्ये सांगतोय पोरांनो. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पेपर खूप खूप चांगला जाईल पोरांनो, टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला. प्रकरण 8 धातू विज्ञान, विज्ञान रे विज्ञान, धातूचा विज्ञान, यामध्ये जेवढे एमपी क्वेश्चन्स आहेत बघा. सहसंबंध स्पष्ट करा, शास्त्रीय कारणे द्या, गिव्ह सायंटिफिक रिझन. सोडियम हे धातू नियम केरोसिन ठेवतात, सोडियम हे धातू नेहमी केरोसिन मध्ये ठेवतात, इम्पॉर्टंट. खालील संज्ञा स्पष्ट करा, धातू विज्ञान, धातुके, मृदा शुद्धी, इम्पॉर्टंट. आता तुम्हाला प्रश्न पडलाय, दादा एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एवढे प्रत्येकाचे आन्सर शोधावे लागतील, बहुत नाइंसाफी है रे दादा, ये तो बहुत बड़ी नाइंसाफी है. नाइंसाफी तो है बच्चा. मग काय, मग आता तुमचा दादा आहे ना, टेन्शन घ्यायचं नाही. मी पुरेपूर प्रयत्न करणार, याच्यातले ऍटलीस्ट जेवढे शक्य आहे तेवढ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विथ प्रॉपर स्ट्रक्चरल फॉर्मॅट हँड रिटन नोट्स मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करेल. मग तुम्हाला काय करायचंय, फक्त आपल्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपलं चॅनल प्रोव्हाइड करायचंय पोरांनो, जेणेकरून जेवढ्या जास्त मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आपल्या मराठी मीडियम मुलांना चांगला फायदा घेता येईल ना, ते बेस्ट राहील. माझ्यासाठी तुम्हाला चांगले मार्क्स मिळवणं हीच खरी माझ्या कामाची पोचपावती असणार आहे. त्यामुळे खरंच पेपर खूप चांगला द्यायचा आहे आणि खरंच आपले किती क्वेश्चन्स आले, पेपर चांगला गेला का, नक्की कळवा. चलो, योग्य पर्याय निवडा. यामध्ये काही क्वेश्चन्स, शास्त्रीय कारणे द्या. हवेत उघडी ठेवल्यास चांदीची भांडी काही वेळाने काळी पडतात भांडी. आयनिक संयुगाचे 3 गुणधर्म लिहा. डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स, जुलै 2023च्या बोर्ड एक्झामला विचारला होता हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. मार्च 2023चा पेपर बघा. तांब्याची भांडे स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंचेचा वापर करतात. या शास्त्रीय कारणे द्या, याची पीडीएफ लवकरच येऊन जाईल तुमच्यापर्यंत, सो टेन्शन नका घेऊ. गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी लोखंडावर धातूचा थर देतात, इम्पॉर्टंट. मार्च 2022 मधले इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स आहे, संज्ञा स्पष्ट करा. धातू विज्ञान, धातुके आणि मृदा शुद्धी, रिपीटेड आहे. जुलै 2024 मध्ये ऑलरेडी विचारला होता. चलो, आकृतीमध्ये प्रक्रिया ओळखा व 2 उपयोग लिहा. डायग्राम बेस्ड क्वेश्चन, इम्पॉर्टंट. जुलै 2021 मध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, ते मेन्शन्स आहेत. जुलै 2020 मध्ये खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. डायग्राम बेस्ड क्वेश्चन रिपीट झालाय पोरांनो हा क्वेश्चन सुद्धा, त्यामुळे खूप चांगला अभ्यास करायचा आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा. मार्च 2020 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, वेलफेअर टेबल पद्धत. आता 2026 बोर्ड एक्झाम आयएमपी सेशन मराठी मीडियमचा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, त्यात मी तुम्हाला कोणते कोणते जे काही यामधल्या पद्धती आहेत, टेबल वेलफेअर आहे, अजून काही मेथड्स आहेत, त्यात काय काय इम्पॉर्टंट आहे ना ते सांगितलंय. तो व्हिडिओ नक्की बघा. संमिश्रणाचे कारण, रिॲक्टिव्हिटी सिरीज, पाण्यासोबत अभिक्रिया होणारे 2 धातू, सोडियम आणि पोटॅशियम. मध्यम क्रियाशील धातू कोणकोणते, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, Fe. लक्षात कसं ठेवायचे. मग आली झटकन फेकून कचरा, कचरा सोडून द्या, कचरा फेकायचा आहे ना, काही कामाचा नाही. Mg मग, Al आली, Zn झटकन, Fe फेकून. मग आली झटकन फेकून कचरा. मध्यम अभिक्रियाशील धातू कोणकोणते, यावरून लक्षात राहील. सर्वात जास्त व सर्वात कमी अभिक्रियाशील धातू, जे लवकर जास्त अभिक्रिया नाही करत ते कोणतं आहे पोरांनो, जे लवकर अभिक्रिया करतं पोटॅशियम, ज्याचं हळूहळू होतं गोल्ड अभिक्रिया.
लो रिॲक्टिव्हिटी हे सगळं इम्पॉर्टंट आहे. ॲल्युमिनियमचं एक क्षरण प्रतिबंधाच्या 2 पद्धतींमध्ये ॲल्युमिनियमच्या वस्तू कोणत्या इलेक्ट्रॉनला जोडतात? एनॉड धनाग्रीकरण, कॅथोड ऋणाग्रीकरण. लक्षात ठेवायचं आहे, ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन करताना एनॉड वेगवेगळे का बदलावे लागतात? एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला. वेगळा घटक ओळखा. मार्च 2019 मध्ये विचारला होता. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. कार्बनी संयुगे यामधले कुठले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत? जुलै 2024 मध्ये यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत मेन्शन्स केलेत पोरांनो? जुलै 2024 मध्ये हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन अजिबात स्किप नाही करायचं आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. मार्च 2024 मध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन की अभिक्रिया कारके ही जी डायग्राम आहे यामध्ये पोरांनो कुठले कुठले अभिक्रिया कारके? ऍसिडिक ऍसिड, सोडियम कार्बोनेट. बाहेर पडणारा वायू कुठला जो गॅस आहे तो बाहेर पडतोय? CO2. कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतोय. इफरवन्सेस बुडबुडे, ऑरेंजी बुडबुडे, पोटात सडकिडे असं. सोन्याची निवळी कशी होते? टन्स मिल्की, पांढरी होते. कशी होते रे? पांढरी होते. पर्यायी रसायन म्हणजे कोणकोणते पर्यायी रसायन याच्यामध्ये यूज करू शकतो? सोडियम बायकार्बोनेट. कोणाचा कार्बोनेट? बायचा कार्बोनेट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट उपयोग करू शकतो. कशासाठी याचा उपयोग होतो? ऍसिडिक ऍसिडचा वापर विनेगर परीक्षा रक्षक म्हणून वापरतात. चलो, जुलै 2023 मध्ये आयुपॅकचे नाव लिहायला लावले होते. प्रोपेन टू ऑल. यामध्ये मी सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं क्लोरीन ब्रोमीन आयोडीन को लगाव आगे से बाकी बचे कुछे लगाव पीछे से. म्हणजे जर का इथं OH आहे ना, याच्या जागेवर जर का क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आला तर 2 क्लोरोप्रोपेन असं लागलं असतं. इथे काय आता प्रोपेन टू ऑल. OH आलं की OL लावायचा. ह्या काही रचना आहेत, ह्या सगळ्या रचना खूप चांगल्या करायच्या आहे. हायड्रोकार्बन चार्ट आहे, डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे की बघा हायड्रोकार्बन्स एक चार्ट आहे, त्याच्यामध्ये संपृक्त असंपृक्त. संपृक्तामध्ये पहिले कोण येतं? अल्केन. दुसरं अल्कीन, अल्काईन. यात काही सेमी मिडियमचे उत्तर आहे, तुम्हाला मराठीमध्ये लिहावं लागतील. ओके, चलो. मार्च 2023 मध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते लक्षात ठेवायचे. आता इथे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मराठी मीडियम साठी सुद्धा सेम आहे, पण तुम्हाला की नाही पोरांनो यामध्ये प्रॉपर मराठीमध्ये शब्द लिहायचे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचे. जुलै 2022 मध्ये जी काही परीक्षा झाली त्यामधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन. शास्त्रीय कारणे द्या. इथेनॉलचे उपयोग लिहा. जुलै 2022 मध्ये वेगळा शब्द ओळखा यावरती प्रश्न विचारलाय. शास्त्रीय कारणे द्या. इथेनॉलचे 2 उपयोग द्रावक म्हणून, उदाहरणार्थ टिंक्चर आयोडीन. नायट्रोजन याबद्दल लिहायचे. संयुजा काय नायट्रोजनची ते तुम्हाला लिहायचे. संरचना स्ट्रक्चर त्याचं. जुलै 2022च्या एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते लक्षात ठेवायचे. मार्च 2022 मध्ये इस्त्री भवन अभिक्रिया इम्पॉर्टंट होता हा प्रश्न, लक्षात ठेवायचा आहे. सूत्र काय याचं वैशिष्ट्य काय? सूत्र काय? CH3COOC2H5. इथाइल इथानोट, इथाइल इथानोएट. इम्पॉर्टंट आहे. वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स काय? गोड. फळांचा रस असतो ना पोरांनो, फळांचा वैशिष्ट्य काय याचे? गोड आहे. आणि जे फ्रुट्स आहेत आपले फळ आहे त्यांचा कसा वास येतो, स्मेल येतो, तसं येते पोरांनो. उपयोग युजेस अत्तर परफ्यूम साठी वापर येतो. स्वाद देणारा पदार्थ या फ्लेवरिंग एजंट आहे. छान टेस्ट येते पोरांनो याची. मार्च 2020 मध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. सांगितलं होतं ना, इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. मी जेवढं पुस्तकात बघितलं ना, हेक्झेन हेप्टेन इम्पॉर्टंट आहे. लक्षात कसं ठेवायचे? जर 1 कार्बन असेल तर इथेन, 2 असेल तर मिथेन. आता माझ्या मागे बोला. इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. चलो पुढे. जुलै 2019 एक्झाम मध्ये हा फ्लो चार्ट ओघ तक्ता जो आहे हा विचारला गेला होता. इम्पॉर्टंट आहे, व्याख्या लिहायची होती तुम्हाला. यानंतर मार्च 2019 मध्ये डायग्राम चार्ट होता, चार्ट कंप्लीट करायचा होता. आता इथे मिथेनॉल इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला फक्त मराठीत लिहायचं आहे ते. पुढे
विज्ञान 1 मध्ये अवकाश मोहीम चॅप्टर नंबर 10 मधले कुठले कुठले इंपॉर्टंट क्वेश्चन आहे? शास्त्रीय कारणे द्या. भारताने विकसित केलेल्या खालील उपग्रहांच्या मालिकांचे नाव द्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मार्च 2024 मध्ये उपग्रहाचे प्रक्षेपक म्हणजे काय? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव सांगा. 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट प्रश्न होता हा. जुलै 2023 मध्ये अवकाश तंत्रज्ञान यात भारताचे योगदान काय आहे? कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? रशियाने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव सांगा. 2 मार्क्ससाठी आला होता हा प्रश्न, इम्पॉर्टंट आहे. मार्च 2023 मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, काही डायग्राम बेस आहे, काही तक्ता पूर्ण करा, लक्षात ठेवायचं आहे. मार्च 2022 मध्ये काही सूत्र आहे, फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायचे होते. निम्न भूकक्षा 3 ऑर्बिट आहेत, लो अर्थ ऑर्बिट वगैरे असे 3 आहे, हाय अर्थ ऑर्बिट आहे, ते लक्षात ठेवायचे सगळे. खालील प्रत्येकी उपग्रहाचे एक कार्य सांगा. दूरसंचार उपग्रह आणि पृथ्वी निरीक्षक उपग्रह. 2 मार्क्स. चॅप्टर नंबर 10 पूर्णपणे मराठीत जर का तुम्ही वाचला तर इंग्लिश मध्ये मनाने लिहिला तरी सुद्धा चालेल, डोंट वरी. जुलै 2022 मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. वेगळा घटक ओळखा. इनसॅट, जीसॅट, IRS, PSLV. अवकाश मोहिमांचे महत्व सांगा. 3 मार्क्ससाठी. जुलै 2021 मार्च मध्ये तर एक्झाम झालीच नाही, त्यातले काही. अंतराळातील कचरा, स्पेस डेब्रिज. अंतराळातील कचरा कसा मॅनेज करायचा आहे? 1 मार्क्ससाठी विचारला होता हा प्रश्न. जुलै 2020 मध्ये यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, 1 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी आलेले आहेत. मार्च 2020 मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटत आहे. जुलै 2019 मधले काही क्वेश्चन्स आहेत, ते खूप चांगले करून जा. नंतर मार्चचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. पहिल्या सहसंबंधाचा विचार करून दुसरा सहसंबंध पूर्ण करा. 1 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेले हबल दुर्बिणीचा परिभ्रमण कक्षा कोणती आहे, तिची किती उंची वगैरे ते. अंतराळातील कचरा, स्पेस डेब्रिज, तोच क्वेश्चन्स रिपीट झालेला आहे. आणि अशा प्रकारे चॅप्टर 10 सुद्धा इम्पॉर्टंट होता. परंतु प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक क्वेश्चन एवढा चांगला अभ्यास करून जाणार की पेपर झाल्यानंतर एका गोष्टीचं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार काश तो प्रश्न वाचून जायला हवा होता. भलेही उद्याचा येणारा पेपर हा आपल्याला अवघड गेला तरी चालेल, डोंट वरी, पण आपला ट्राय हा 100% प्रामाणिक असायला पाहिजे पोरांनो. कारण इतिहास हा हरणाऱ्यांची पण दखल घेतो रे, पण तुमचं लढणं हे करणं इतकं जर प्रामाणिक असेल पोरांनो तर अजिबात फरक पडत नाही की तुम्हाला नक्की किती मार्क्स मिळत आहेत. प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. आणि तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी हव्या आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या कमेंट बॉक्स मध्ये चांगल्या चांगल्या कमेंट करा. तुमच्या कमेंट मी वाचत असतो. इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा, तिथे तुम्हाला वेगवेगळा स्टडी मटेरियल भेटतो, अपडेट्स भेटत असतात पोरांनो. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ही पूर्ण PDF वेल स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला भेटेल. आणि या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला हवे आहेत का? कमेंट, जेवढ्या जास्त कमेंट 100% तेवढा लवकर आपली PDF येणार. डोंट वरी पोरांनो, PDF येणारच आहे, टेन्शन घेऊ नका. चिल. थँक्यू सो मच. पेपर खूप मस्त द्या पोरांनो. विश यू ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. मला माहितीये तू वर्षभर किती अभ्यास केला आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नको. पेपर नक्की चांगला जाईल. गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा तुझ्या पाठीशी आहे आणि दादा तर तुझ्या नेहमी सोबत आहे. डोंट वरी. थँक्यू सो मच.